चला तर आज जायचं होतं परत लग्नाला आणि लग्न होतं 1 वाजताचं आणि आम्ही पोहोचेपर्यंत लग्न लागलं नव्हतं तरी ते खरंच चांगलं गोष्ट झाली. आणि आम्ही पोहोचेपर्यंत वेळ कशामुळे झाला तर गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं आणि एका जागी होतं तर मग थोडंसं टाकलं तिथे 500 रुपयाचं अवेलेबल होतं आणि नंतर मग पुढे थोड्या वेळाने एक पेट्रोल पंप भेटला आणि मधात 2-4 पेट्रोल पंप असेच निघाले की तिथे पेट्रोलच नको आणि बंदच होते मग ते. आणि मग थोड्या वेळाने असं पेट्रोल भेटला आणि मग तिथे टाकलं आणि आता निघालो पुढे. त्यामुळे ना आम्हाला लग्नाला पोहोचायला वेळ झाला तरी पण आम्हाला लग्न भेटलं. पूर्ण लग्न म्हणजे मंगलाष्टकासुद्धा झाल्या नव्हत्या, काहीच झालं नव्हतं आणि उशीर झाला होता. त्यामुळे आम्हाला मस्त असं लग्न भेटलं. आणि इथे बघा आता जाते वेळेस मला आता असं चाललंय की दीदी मला पुढे घे तुझ्याजवळ. दीदी काय घ्यायला तयार नव्हती आणि मला काय शांत बसायला तयार नव्हता. असं करत करत आता निघालो. आणि इथे बघा बाबाला सांगत होता मला ती येऊ देत नाही, मला पण सांगत होता तो मला येऊ देत नाही ती म्हणून. आणि इथे बघा किती डोंगर आहेत, इतके सारे डोंगर आहेत ना इकडे, पूर्ण डोंगर रांगच आहे जाते वेळेस. आणि इथे ना इतकं डोंगरामध्ये शेती वगैरे सर्व आहे आणि मोठे मोठे उंच सगळी डोंगर रांगच आहे इथून तिथून. आणि इथे ना इतकं छान वाटत होतं ते पाहून, इतकं डोंगरावर सर्व होतं ते आणि छोटे छोटे डोंगराच्या कडेला छोटेसे घरं. आणि हे दोघं ना मस्त पुढे बसले होते आणि पुढे मस्त मंगल करायला हे इतकं मस्त चाललं होतं एन्जॉयमेंट. मस्त पुढे बघून मस्त पाट्या वगैरे वाचत होते, आलेल्या गावाच्या वगैरे सर्व. आता येऊन पोहोचलो लग्नाच्या तिथे आणि लग्न होतं खूप दूर, त्यामुळे ना मग वेळ खूपच लागला यायला आणि बसून बसून पाठ दुखत होती. 2-3 तासाचा रन होता पूर्ण म्हणून मग आता पोहोचलो लग्नाला. आता लग्नाला पोहोचल्यावर बरं वाटलं थोडंसं. आणि आता इथे आल्यावर बघा आता इतका गोंधळ होता आणि मस्त आता लग्न वगैरे लागलं. मस्त आता बसलोत गप्पा टप्पा करत हॉलमध्ये. आणि त्या हॉलमध्ये गप्पा टप्पा करण्यामध्ये इतकं छान वाटत होतं. सर्वजण भेटत होते आणि सर्व म्हणत होते मल्हारला कधी बघितलं नव्हतं, त्यामुळे ना मग आता ते मल्हारला बघण्यात इतके उत्सुक होते. आणि ही आमची आई आहे आणि ह्या तर खूप प्रेमळ स्वभाव आहे. आणि इथे ना आता नवरी नवरदेवाला मस्त गिफ्ट वगैरे दिली आणि आता लगेच त्यांच्या मित्राचं घर होतं तिथेच मित्राच्या घरी पण गेलो. मित्राच्या घरी गेल्यावर बघा इथे मस्त सोफ्यावर बसले होते आणि इथे बघा शूटिंग वगैरे घेतली. आता मल्हारला मजा वाटत होती कारण लेकरांना जर असं चेंज भेटला ना मग त्यांना मजा वाटते. मग काय त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढल्या आणि आता निघालो रिटर्न घरी परत येते वेळेस त्रासा कंटाळा येत होता. वाजले होते 5:30 कारण 2-3 पाहुणे होते. माझी बहिणी पण तिथेच राहते, मग बहिणीच्या पण घरी गेले होतं. तिथे काय तेवढी शूटिंग घेणं झाली नाही. मग आता बोलण्यातच वेळ गेला आणि इथे मग येते वेळेस शूटिंग थोडीशी घेतली आणि मला तर खूप जांभळ्या येत होत्या, असं थुकल्यासारखं होत होतं. चला तर आता आम्ही निघालो रिटर्न निघते वेळेस ना बघा इथे मला तर पूर्ण झोपेच गेला होता. आणि आता आम्ही दोघं पण इतकं थकलो होतो, मला तर जांभळ्या येत होत्या कडा आता वाटत होतं झोपीस जावं पण कसे झोपता पण येत नाही आणि बंद करता येत नव्हती कारण सर्व मागे झोपले होते आणि त्यांची झोप मोड होऊ नये म्हणून मग AC पण नाही बंद केली. आणि इथे बघा मला पण झोपता येत नव्हतं कारण त्यांना कंपनी द्यायला म्हटलं मग कोण असेल आणि सर्व थकले होते, त्यामुळे ना मग त्यांना पण थोडंसं झोप आल्यासारखं होत होतं. मग म्हणून मग मी त्यांना थोडं बोलत होते आणि तेही मला बोलत होते कारण एकमेकांना बोलत राहिल्यानंतर मग ते झोप नाही येणार म्हणून. आणि मग काय असा करत प्रवास केला आता आणि म्हणूनच मग मी झोपले नाही कारण म्हटलं आपण झोपावं तर मग आपल्याला बघून साईडच्या माणसाला लगेच झोप लागते आणि काय माहीत एकाला जांभळी आली की सगळ्यांना जांभळ्या येतात असं असतं. एकमेकाकडे बघून जरी जांभळी दिली ना लगेच दुसऱ्यांना जांभळी येऊन जाते असं असतं. आणि मग त्याच्यामुळं मग शांत त्यांना बोलत वगैरे राहिले आणि झोपीला खूप कंट्रोल केलं. आणि त्यांनी पण मग कारण गाडी चालवण्याची एक जिम्मेदारीच असते ना, त्यामुळे ना मग तेही खूप कंट्रोल करत आले. मग काय घरी आलो. आता घरी आल्यावर अगोदर आम्ही झोप काढली आणि इथे बघा आता आमच्या पुढे ना एक लाल बस आली होती, हिला ना रेड बरी असं नाव होतं म्हणून मग मी अशी शूटमध्ये घेतली. मग काय आता इतका कंटाळा येत होता तरी आता दुसऱ्या दिवशी लगेच लग्न होतं, त्यामुळे परत जावं लागलं लग्नाला. आणि इथे बघा मल्हारचं असं मस्त मागेच नेचर बघत चाललं होता. मस्त त्याचं गाड्या वगैरे दिसत होत्या, त्याला इथं मज्जा वाटत होती आणि मस्त त्याला इथे धरून उभा टाकला होता. आणि आता मी म्हटलं बघ कॅमेऱ्यामध्ये बाय बाय कर, तर त्याचं तेवढं काही लक्ष नव्हतं. परत तिकडे बघायला लागला, थोडंसं बघून कॅमेऱ्यामध्ये नाही म्हणत होता मी बघणार नाही कॅमेऱ्यामध्ये. मग काय पुढे थोडंसं बघा इतकं छान वाटत होतं ना काय माहिती.
नव्हती, कारण खूप लोक आले होते आणि मग त्यामुळे ना इतकी अशी दाट बसल्या होत्या बाया तर अशा, त्यामुळे ना आता इथे इतक्या गलका दिसत आहे. काय लग्न वगैरे लागलं कसं तरी. आता लग्न वगैरे झाल्यावर आता आम्ही आलो. माझी पुतणी राहते इथे, तिला दिलेलं आहे. मग काय पुतणीच्या घरी चहा पाणी वगैरे सर्वांना पाणी वगैरे दिलं. आता जेवढं लग्नाला गेलो तेवढं आलो घरी. आणि मग काय मस्त लग्न वगैरे पाहिजे आणि झालं. आता म्हटलं जेवण वगैरे करा. आणि इथे बघा मल्हारला आम्ही वेगळी तिच्या सेपरेट पत्रवाळी दिली होती. तो मस्त भात वगैरे बुंदी खात होता. मग मस्त त्यानं त्याचं पोट भरून जेवण केलं त्याचं त्यानं आणि आम्ही आमचं. आणि इथे मस्त फोटो वगैरे दिली. आता नवरी नवरदेवांना गिफ्ट वगैरे दिली. आता बघा इथे रूपवर पण नवरीच्या घरी मांडला होता. इथे बघा इथं नवरीच्या घरी आलो होता आणि आता इथे रूपवर इतकं छान मांडला होता. सर्व शूटिंग घेतली छान अशी. माझ्या नंदबाई पण आल्या होत्या. म्हटलं चला आपण तोपर्यंत फोटो वगैरे काढून घेऊ. मस्त फोटो वगैरे शूट केले आता. आणि आता निघालो परतीच्या प्रवासाला घरी. आणि घरी येते वेळेस ना आता आम्हाला इथे महादेव मंदिर होतं आणि एक मंदिर ना आम्ही कधीच पाहिलं नव्हतं, त्यामुळे ना इथे आलं होतं आणि इतकं छान वाटलं इथे बघून. मंदिर ना खूप मस्त वाटलं. आता इथे मस्त दर्शन वगैरे घेतलं आधी महादेव मंदिराचं या. आणि इथे ना इतकं छान मंदिर आहे बघून तर मला इतका आनंद झाला होता. आणि इथल्या आजीबाई पण इतक्या प्रेमळ होत्या. त्या इतकं छान बोलत होत्या. म्हणत होत्या लहान लेकरू घेऊन उन्हात ग कशाला आली असं म्हणत होत्या. मी म्हटलं नाही आजीबाई लग्न होतं जवळचं त्यामुळे यावं लागलं. बरं बरं असं म्हणाल्या. मग काय त्यांना असं मस्त गप्पा केल्या थोड्याशा. आणि मग त्यांनी पण काही ओळख वगैरे सांगितल्या. आणि आता त्यांना बोलत मस्त आता देवाच्या दर्शन वगैरे घेतलं सर्वांनी. इतकं शांत आणि इतकं थंड वाटत होतं इथे ना देवाच्या मंदिरात. आणि झाडं तर इतके छान छान होते, मोठे झाडं होते इथे. इतकं छान परिसर होता. मला ना नेचर आणि परिसर बघायला इतकं आवडतं काय माहीत. असं बघितलं ना मन प्रसन्नच होऊन जातं. आणि ते बघा नंदी आणि नंदीच्या म्हणतात कानात बोललेलं छान चांगलं असतं. आणि इथे ना मी नंदीच्या पण पाया पडल्या आणि कानात काही बोलले नाही. असं सगळं छान पाया वगैरे पडल्या आता छान. आणि निघालो आता घरी. आणि आता बघा इथे घरी नाही निघालो म्हणजे आता देवाचं दर्शन वगैरे झालं या. पण तिथेच ना लागून एक मंदिर होतं लगेच. आता इतकं छान मंदिर होतं ते बघून तर इतकं छान वाटलं. एक मंदिर आहे आणखी आणि झाड बघा इथं किती सुंदर आहे, मोठंच मोठं. हे मंदिर रामेश्वर धाम सगळे 12 ज्योतिर्लिंग आहे इथं. इतके सुंदर मूर्त्या होत्या देवाच्या आणि सर्व 12 ज्योतिर्लिंगाच्या मूर्त्या होत्या. मी तर इतकी खुश झाले बघून आणि खूपच छान वाटत होतं. मग मी त्यांना म्हटलं अशी शूटिंग घ्या ना, म्हणजे नाव आणि पिंड असं म्हणजे कसं कोणत्या देवाची पिंड आहे आणि सर्व म्हणजे शूटमध्ये येतं आणि खूप छान दिसत होतं ते बघून इतकं छान वाटत होतं. मग असे छान असं दर्शन वगैरे झालं आणि दर्शन वगैरे झाल्यावर थोडा वेळ बसलो तिथे फोटो वगैरे काढले आता. आणि फोटो वगैरे काढणं झाल्यावर इतकं छान वाटत होतं तिथे ना. असं वाटत होतं 1-1.5 तास असं बसून राहावं इथे. इतकं गार आणि इतकं प्रसन्न वाटत होतं गेल्या तर असं बघून मला इथं इतकं छान वाटलं आणि इतका आनंद झाला बघून. खूप भारी वाटत होतं तर ते इतकं छान म्हणजे ते बघायचं काही कळत नाही. कारण इथे पहिल्या वेळेस बघितलं होतं मी असं इतकं एकदम 12 ज्योतिर्लिंग एकाच जागी इतकं छान. आणि मंदिर पण इतकं छान होतं ना, खूप छान होतं. पूर्ण निसर्गरम्य मंदिर होतं. कारण साईडला पूर्ण झाडे वगैरे होते आणि इतकं मोठं परिसर होतं मंदिराचं. बापरे
पायी चला चला चला. कुठं आलो पण मला कुठं आलो जयला म्हण जय म्हण. खूप छान जय वाटलं. बाप्पा जय बाप्पा म्हण. जयला वगैरे. जय बाप्पा. काय आता मस्त दर्शन वगैरे घेतले आणि आता निघालो तर वाचन दे. कशाचं हे झाड आहे होय हो? झाड कशाचं हे मोवाचं. आव गरम लागत असेल मोठी गाडी गरम आहे. हे काय गरम आहे की गाडी ही गरम आहे का? गरम आहे की हो? काय पण घातलं कुठून पडणार आहे? लेकराला किती लागायले पोळायला. चल का? चला आता तर आता निघालो घराकडे आणि घराकडे निघते वेळेस बघा इथे आमचा आनंद गाडी चालवायची होती आम्हाला, त्यामुळे असं चाललं होतं आमचं. आणि आता इथे ड्रॉइंग शीटवर बघून आम्हाला हँडल फिरवायला काय मजा वाटते काय माहीत. आता बघा इथे पिऊने मीठ वगैरे मस्त लावली होती आणि आता निघते वेळेस पण देवाच्या पाया पडत होते सर्वजण, मस्त बंबोली म्हणत होते. आणि आता इथे मस्त निघालो आता घरी. आणि आज खूप छान. चला तर असा गेला वाटतं. आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओ.